ओम नमो भगवते वासुदेवाय. तृतीय स्कंद द्वितीय अध्याय. दुसऱ्या अध्यायामधला तिसरा स्कंद मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. जय 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 आदिदेवा कृपाळुवा श्रीकेशवा. यज्ञपते यज्वा यज्ञवराह तुझ नमो. मनुपासून झाले म्हणून मानव. आदितीपोटी झाले देव. दितीपासून दानव. मनुराज चरित्र परिसावे. स्वयंभुव मनु प्रजापती. ब्रह्मदेवाची करी स्तुती. प्रजा निर्माण करुनी पृथ्वीपती. व्हावे ऐसे आज्ञा करी. पृथ्वी गेली रसातळात. पाहुनी ब्रह्माचिंता क्रांत. म्हणे उपाय भगवंत करील त्याते आठवत असे. ऐसा ब्रह्माचिंताग्रस्त. सोडी दुःखे दीर्घश्वास. नाकपुडीतून अंगुष्ट मात्र. वराह शावक अवतरले. पाहता पाहता पूर्वताकार. ब्रह्मा मरीची मनु कुमार. पाहून झाले विस्मित फार. म्हणती अवतार श्रीहरीचा. पुढी दिदली रसातळी. पृथ्वी दाडेवरी उचलिली. हिरण्याक्ष दैत्य महाबळी. त्यासी आडवा झाला. हिरण्याक्षासी करुणी ठार. पृथ्वी घेऊन आला वर. ऋषी ब्रह्मा आदी सुरवर. जय जयकार करताती. अजिता तुझा सदा जय. वराह तनु ही यज्ञमय. तू साक्षात वेदत्रय. आम्हा लागे आलासी. तुझ्या रोमरंध्री यज्ञलीन. दुष्टा दुर्लभ तुझे दर्शन. त्वचे माझी छंद जाण. वास करून राहिले. चतुर हो त्याचे साध्य कर्म. ते तुझे चार चरण. तो तू प्रत्यक्ष भगवान यज्ञ. नारायण अवतरला. जुहू स्रोवा इडा शमस प्राक्षित्र. ग्रह सोमरस अग्निहोत्र. ही यज्ञ साधने दिसती समस्त. तुझ्या देही आम्हासी. तोंडी जुहू स्रुवा नाकात. इडा उदरी चमस कर्णात. सोमरसाचे द्रोण ग्रसनेत. मुखी प्रक्षित्र दिसतसे. अग्निहोत्र तुझे चवर्ण. त्वचा कांती जणू स्वर्ण. नाना प्रकारांचे यज्ञ तुझे अवतार भासती. जैसे गज पाण्यांतून घेऊन येस पत्र कमलिनी. तैसी तुवा पृथ्वी जननी. रसातळातून आणली. तिची स्थापना करावी नीट. आम्हा करावे जी उपकृत. तुची आमचे चित्तवित्त. गोत आमचे तुची देवा. यज्ञवराह ऐशा रीती. अवतारोनी स्थापिली क्षिती. हिरण्याक्षासी दिदली गती. त्याचा वृत्तांत ऐकावा. कश्यपाची भार्या दिती. कामे झाली क्षुब्ध चित्ती. संध्या समयी मागे रती. कश्यप म्हणती बर्वेना. धर्म अर्थ काम होत. स्त्री निमित्ते पुरुषा प्राप्त. नौकाशयाने समुद्र तरत. ग्रहस्थ तैसा स्त्री सार हे. षडरूपू हे महादारुण. इतर आश्रमी करती छळन. स्त्री दुर्गाचा आश्रय करून. ग्रहस्थ त्यांना जिंकित असे. पर्याये संध्याकाळ. भूत पती रुद्र हिंडे विक्राळ. रतीसा योग्य असे वेळ. प्रिय हिताव मम वाणी. परंतु काळगती नेनवे कवना. उपदेशे नयेच द्वितीचे मना. कश्यप पुरवी तिची कामना. विधी लिखित घडना घडली की. कश्यप अनासक्त मानसी. आचरता झाला स्नान संदेशी. करोनी गायत्री मंत्र जपाशी. स्थिर मानसी बैसलासे. कश्यप सांगे मग दितीसी. दोन पुत्र होतील गे तुझसी. जे का जिंके देव दानवासी. ऐसे दैत्य निपजतील. दिती म्हणे प्राणनाथा. कोण मृत्यूशी आहे चुकविता. ह्यासी मरण हिरचेनी हाता. द्यावे सद्गती मिळेल त्या. कश्यप म्हणती तुझा पौत्र महाभागवत होईल ख्यात. कीर्ती त्याची जात दिगंत. मानव सुर नर वर्णातील. 100 वर्षे जाण दिती करी गर्भधारण. सूर्यादी निस्तेज तत्ते जाणे. देव ब्रह्मया शरण गेले. श्री विष्णूचे द्वारपाल. त्यांना शापिती सनत कुमार. जय विजय नामे थोर. दिती गर्भी राहिले ते. शाप व्हावयाचे कारण ते. ऐका सुरसख्यान. वैकुंठ लोकी नारायण. लक्ष्मी रमण वास करी. वैकुंठीचे महिमान. वेदाही अगोचर जाण. कुंठित होय मती. म्हणून वैकुंठ ऐसे बोलती. चतुर्भुज वैकुंठीचे जन. दिव्य स्त्रिया लक्ष्मी समान. निस्त्रेयस नामक उद्यान. शोभायमान दिसतसे. कोकिल सारस चक्रवाक. हंस पोपट आणि चातक. मोर तित्तीर कलकलाट. भ्रमर गुंजारव करताती. कुंद मंदार कमोद तिलक. नागकेशर पुनांग.
आणि चंपक कमळे फुलती परिजातक तुळसी वने घमघमती. ज्यास पायऱ्या सुवर्णाच्या भिंती केल्या स्फटिकांच्या ऐसा दिव्य मंदिरी हरीच्या स्वये लक्ष्मी क्रीडतसे. अशा दिव्य वैकुंठलोकी सनतकुमार महाभक्त येती 5 वर्षांची असे आकृती हरिशरण म्हणताती. मुख्यद्वारापाशी येता जय विजय देखती त्यासी अवचिताने नोंदिया त्याची यथायोग्यता अटकाव केला राजानेसी. चारी कुमार महान संत प्रसन्न असती सदा शांत कैसे जाणे नेनो क्रोधित शाप देती दोघांसी. द्वारीचा करता कळता तो गोंधळ लगबगे उठता घन निळ लक्ष्मी पाठोपाठ जात वेल्लाळ सेवक सारे गडबडले. छत्र धरती मस्तकावरी कुणी ढाळू लागले चौरी देव पावले महाद्वारी नमस्कारिती निज भक्ता. कासे कसेला पितांबर कमरेवरी कमरपट्ट सुंदर पायी वाजती मंजुळ तोडर स्वर्ण पादुका पदम कमळी. कोटी सूर्यासम प्रकाश माता ऐसा दिव्य मुकुट विद्युलते सम कुंडले झळकत हाती शंख चक्र गदा. गरुडाचे स्कंदावर हात ठेविला फिरवी कमळ वदन सुहास्य कांती श्यामल निज भक्तांशी आलिंगी. कुमार पाती निज प्राणाशी दंडवत घातले प्रीतीसी. हात जोडून या स्तुतीसी करते झाले भक्तवर. सर्वांच्या हृदयी तुझी वस्ती दुर्जना लागी तू न कळसी. धन्य ज्या घडे भगवत भक्ती गती ऐकती तुझी कथा. त्या निरपेक्ष भक्तिपायी अन्य प्रिय न वाटे काही. देही असून ते विदेही हरी चिंतनी रंगले जे. भगवंत त्यासी गौरवित तुमचा अपमान नव्हे उचित. मज प्रियतम माझे भक्त माझे प्राण सखे तेची. अहो माझा बहु जरी भक्ता लागे विपरीत करी. तोची उपटी न मी सत्वरी आन तुमची वातसे. जय विजयसी तुम्ही शापिले हे तो अति बर्वे झाले. मदिच्छेने हे वर्तले पुढे लीला करणे असे. भगवदिच्छा तो प्रमाण कुमार करती प्रदक्षिण. गेले मागुते नमस्कारून जय विजय दिती गर्भी. दिती प्रसवली 2 बाळे जय विजयची झाले जुळे. हिरण्यकशपू हिरण्याक्ष ठेविले नाम पावले दैत्य जगी. त्यातील जो का हिरण्याक्ष वराहास आडवा येत. पूर्वी सांगितले वृत्त आता विस्तारे परसावे. पाहता श्री वराहसी हिरण्याक्ष कोपला मानसी. क्रोधे उच्चारे अपशब्दासी द्वैर्थी अस्ति शब्द ते. हे आज्ञ सोड पृथ्वीशी धरा निर्मिली आम्हासाठी. सुराधमातून मजसी अजून या ओळखले. आमच्या शत्रुपत्नींनी आमच्या नाशार्थ पोशिले त्यांनी. अप्रत्यक्षपणे दैत्य जिंकोनी मेरविसी आपणा. अल्पपौरुषा मुडा तुझला मारो न मद बांधवांचा शोक हरिन. मग सुरा भक्ता कळे न जाण कैचे देवपण तव आगी. अपशब्द ऐकोनी कानी विंडीला न गेला वाघबानी. वराह पृथ्वी घेऊनी पाण्यावरी शीघ्र ये. हिरण्याक्ष करी गदाघात. ब्रह्मदेवादी झाले भयभीत. वराहाचे मुख्य सकेद पाहुनिया देव भ्याले. वराहाचे मुख्य झाले म्लान ऐका त्याच्याचे जी कारण. हिरण्याक्ष कृत स्तुती न समजली जाण ब्रह्मादिकांसी त्या वाटे. पूर्वजन्मीचा निज भक्त वैरपणाचे जी नाटक. वरी दाखवी भाव एक अंतरांत तुझा असे. दैत्य म्हणे अज्ञदेवासी याचा अर्थ ऐका विशेषी. ज्ञाता ज्या वाचन तुझ्या जगती सापडे ना परमज्ञानी. तुझा पोशिले सपत्न देवानी सपत्न म्हणजे साधूंनी. कारण अभवाय म्हणून आमुच्या मोक्षार्थ या अर्थे. लबाड तू परोक्ष जित म्हणे दुरूनच जो जिंकित. ऐसा शूर ज्या प्रत्यक्ष लढावे न लगे महाबली. ज्याच्याहून इतरांचा पुरुषार्थ अल्प ठरवत असे ऐसा अर्थ. म्हणून म्हणला अल्प पौरुष परम पुरुषा जानोनी. मूढ प्रमृजे सुहच्छुस. विचार अज्ञानी जनांचा पालनहार. त्याचा परिवार तारतोसी म्हणून मी तुझ लागी धरलेसे माझ्या हृदयी. तेने अवघी दैत्य मांदी
मोक्षाप्रत जाईल ती, असो ऐसी निंदा स्तुती. ऐकोनी देव हसती, देवभक्तांच्या खुणा जाणती. देवाधिका अगम्य त्या हिरण्याक्ष वराहाचे, द्वंद्व युद्ध अतुल्य साचे. ऋषी सुरवर आले ते वराहासी स्तविताती. ब्रह्मा विनवी वराहासी, सायं समयी 2 घटिकेसी. अभिजित यास शुभ योगेशी, दैत्य वधावा देवराया. जो मंगळाचे मंगळ, जो का काळाची काळ, जो वेळेची सुवेळ, ब्रह्मबाळ याच्या की. त्याची सांगे शुभ घटिका, हसू आले देव नायका. वज्रमुष्टी प्रहार निका, करी दैत्यावरी तदा. कानशिलावर मुष्टीप्रहार, दैत्याचे पडले कलेवर. देव करती जय जयकार, महानंद प्रवर्तला. योगी बैसोन्या एकांती, ज्या भगवंताचे ध्यान करती. ज्यासी पाहता पाहता दृष्टी, निज देहासी त्यागिले. धन्य माता देती माता मान्य, हिरण्याक्ष दैत्य धन्य. भगवन्न सन्निध आले मरण, धन्य भाग्य दैत्यांचे. देवस्तविती जोडून हस्त, सर्व यज्ञांचा विस्तार रूप. तुझी सृष्टी संरक्षणार्थ वराह रूप धरलेसे. ऐसे हिरण्याक्षाचे आख्यान मैत्रेय केले विदुरा कथन. तेची शूक परीक्षिती लागून सूत शौनका सांगती. जो हे वाचेल व ऐकेल, त्याचे कल्याण होईल. इही सौख्य पावेल, परलोकी मुक्तीवरील जो तो. ऐसी सांगती फलश्रुती, मळू अध्याय 19. चरण दासवर्णे संक्षिप्ती, श्रोती क्षमा करणे जी. नाना जीव नाना जाती, नाना व्यष्टी आणि समष्टी. सांगितली सृष्टोत्पत्ती मैत्रेयाने विदुरासी. श्री भगवंताचे आज्ञेवरून ब्रह्मा सृष्टी करील निर्माण. पंचपर्वा विद्या झाली छायेपासून, त्या देहाचा त्याग केला. जे जे झाले यक्ष राक्षस, खाया धावले ब्रह्मदेवास. जिवंत ठेवू नका असे म्हणत, ते राक्षस झाले. यासी खावे असे म्हणती, यक्ष नाम पावले क्षिती. ब्रह्मदेवे समजविले त्याप्रती, देहत्यागी पुनब्रह्मा. रात्र झाली त्यापासून तिला वरले यक्ष राक्षसांनी. नूतन देह धारण करून देव निर्मिले ब्रह्माने. कमरे खालील भागातून दैत्य केले जी निर्माण. ते झाले लंपट परम, मैथुनार्थ प्रवर्तले. तेव्हा ब्रह्मदेव श्री विष्णूशी शरण गेला भावेशी. नाश करावे जी क्लेशाशी, क्लेश विनाशक नाम तुझे. करी देह त्याग तत्काळ, ती झाली संध्याकाळ. दैत्य करती तिचा स्वीकार, तारुण्यमध्ये व्याप्त ती. ब्रह्मदेवांच्या हास्य शृंगारा पासून झाले गंधर्व अप्सरा. ब्रह्माने सांगितले कांती रूप दर्शना, चंद्रिका झाल्या त्यापासून. ब्रह्माच्या आळसापासून भूतपिशाचे झाले निर्माण. त्याच्या जांभईपासून जाण, तंद्रा निर्धा उन्माद झाले. ब्रह्मदेव मानी आपण श्रेष्ठ, त्या अभिमानापासून साध्य. पितृगण झाले उत्पन्न समस्त, सिद्धी विद्याधर निर्मिले. अंतर्धान नामक देव त्यासी, दिला ब्रह्मे प्रसन्नतेसी. मान डोलवी दिदला ब्रह्मे प्रसन्नतेसी. मान डोलवी पाहून प्रतिबिंबासी, किन्नर किंपुरुष झाले. क्रोधे करता स्वदेह त्याग, त्यापासून झाले सर्व नाग. मनु निर्माण केले मग, लोकरक्षणा करण्याची. कृतकृत्य मानता झाला आपण, योग वैराग्य उपासना करू लागला तपश्चरणा. ऋषी तेने झाले ऐसे जग हे निर्मियले. मानव पाहून तुष्ट झाले, सर्व गुणांचे सार निर्मियले. मानव शरीर धन्य असे, दिदले हात पाय कान मुख वाणी आणि नयन. सुंदर मुख असे तसे घ्राण, सर्व इंद्रिय योग्य ठाई. ऐसा उत्तम देह पावन, जो न भजे ज्ञानेश्वर मुनी. तेने नरजन्म केले हानी, दुर्लभ जान नरदेहो. मनु कथी कर्माचरण, ते तव काले होय भिन्न. कली आचार जाय लोपोन, व्यर्थ जाई मनुस्मृती. कली माझी एक साधन, श्री ज्ञानेश्वर नामस्मरण. तारक आहे सर्व कारण, स्त्री क्षुद्र चांडाळा. म्हणून ज्ञानेश्वराचे चरणी चरणदास विनवी अनन्य होऊनी. तुझे नाम वसवज्ञी सर्व काळ निरंतर. प्रयाणाचे समयी मुखी येवो ज्ञानाबाई. मुखात असो गंगामाई, वरती तुळशीदळ असो. मी तो अत्यंत पामर, कष्ट पावलो करता संसार. तू तव दयेचा सागर, उत्तरी पारदास तुझा.
20 अध्यायांपर्यंत जाणं. हे अध्याय केले कथन. सर्व असो कृष्णार्पण. चरणदास म्हणतसे. इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचिते सुलभ संक्षिप्त भागवते तृतीय स्कंदे जय विजय शापकथन वराह अवतारम नाना सृष्टिसृजनम नाम द्वितीय अध्याय कृष्णार्पणमस्तु.